नमस्कार, बंदरकर रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आज व्हेज मोमोज बनवणार आहे. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी अमूल बटर टाकलेले आहे, थोडा मिरची टाकलेली आहे, थोडी लसूण टाकलेली आहे, बघू शकता. कांदा टाकलेला आहे थोडासा. त्यानंतर थोडं मीठ टाकलेलं आहे, काळी मिरी पावडर टाकलेली आहे, चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, थोडंसं ऑर्गेनो टाकलेलं आहे, थोडंसं बघू शकता. शेजवान मसाला टाकलेला आहे, त्यानंतर शेजवान चटणी टाकलेली आहे, बघू शकता. त्यानंतर चिरलेली फरसबी घेतलेली आहे, टाकलेली आहे, गोबी टाकलेली आहे थोडा बारीक करून, पनीर टाकलेलं थोडं बारीक करून, त्यानंतर गाजर टाकलेले आहेत बारीक करून, मकाईचे दाणे टाकलेले आहेत. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता. थोडं सोया सॉस टाकायचं आहे. हे सर्व सारण तयार करायचं आहे. बघा, सर्व सारण तयार झालेलं आहे. त्यानंतर मैदा घेतलेला आहे, 1 कप, 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेले आहे. गरम पाण्यामध्ये ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि ते तसंच 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर थोड्या वेळाने ते पीठ काढून छोटी गोळी तयार करून छोटी पुरी लाटायची आहे. त्याच्यामध्ये ते सारण टाकून व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. तोंड बघू शकता, व्यवस्थित बंद झालेलं पाय दोन्ही बाजूने केलेलं आहे. त्यानंतर त्याला जसे कानवळे बनवते तसे छोट्या छोट्या कळ्या पडून घ्यायच्या आहेत. बघा, माझ्या थोड्या जाड्या झालेल्या आहेत, त्याच्यापेक्षा बारीक पण कळ्या पाडू शकतो. व्यवस्थित ते छानपैकी तयार करून घ्यायचा आहे आकार. बघा, वेगवेगळ्या आकाराचे मोमोज, व्हेज मोमोज तयार झालेले आहे, केलेले आहेत मी. त्याच्यानंतर गॅसवरती मी गरम करायला पाणी ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये चाळण ठेवलेले आहे. त्या चाळणीमध्ये मी सर्व ते मोमोज वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत. बघा, वाफवून झालेले आहेत मोमोज तयार. व्हेज मोमोज तयार केलेले आहेत आणि शेजवान चटणी बरोबर ते सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.